नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. आपण गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत बऱ्याच ज्येष्ठ गुरुबंधू भगिनींच्या मुलाखती घेतल्यात आणि आज आपल्याला असं योग मिळालेलं आहे की द्वारकामाईत जे सनई वदन करायचे ते आपले सूर्यकांत बाबूराव खलदकर हे 90 वर्षाचे आज आहेत आणि ते 1962 पासून या कार्यात आहेत. त्यांचा मुलगा जयंत सूर्यकांत खळदकर हे पण आज आपल्याबरोबर आहेत. 63 वर्षाचे आहेत ते. त्यांची बहीण लता चंद्रकांत साळुंखे या आज 73 वर्षाच्या आहेत. या पण या कार्यात आहेत आणि त्यांची मुलगी अनुराधा राजीव इंदुरकर या 60 वर्षाच्या आहेत. हे सर्व द्वारकामाईच्या केंद्रावर येत होते आणि आज आपण यांच्याशी हितगुज करूया, चर्चा करूया. तर सूर्यकांतजी, तुम्हाला हे विचारायचं आहे की आपल्या दादांच्या कार्यात तुम्ही कधी आला आणि कशी भेट झाली? कधी भेट झाली? दादांची तुमची भेट केव्हा झाली? दादांची भेट 19 साली. 1962 साली भेट. त्यावेळेस मेहुणी आहे सकाळ म्हणून ते आले आमच्याकडे माझ्याकडे. मला म्हणजे द्वारकामाईचे वास्तू शांती वाजवत बनवूया. द्वारका 62 साली द्वारकामाईची वास्तू शांती काढला. त्यावेळेस आम्ही दादांची भेट झाली द्वारकामाईमध्ये. मग ते आम्ही आमच्या सगळे वाजवून सुरू केलं. मग आम्ही माझे वडील भाऊ आम्ही सगळे मिळून सगळं तिथे गेलं. त्यामुळे दादांनी दरवेळेला सांगितलं की तुम्ही इथे येत जावा, काय असेल ते बघा म्हणले. मग आम्ही 1962 साली इथं जन्म आलेला. इथं बखर होती पोरं सगळी बखर होती. आनंद म्हणले मी घर बांधू शकतो बांधला म्हणते तुम्ही माझे परवाई आहे म्हणले. म्हणजे स्वतः 8 वाड्याच्या वाड्यामध्ये पडक्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये वाडा पडला होता. पानसीच्या पोरामध्ये सगळी बखर होती. ते आले आत. मग ते म्हणले बघितलं म्हणजे ठीक आहे तुम्ही घर बांधलं म्हणे. मग खालचे 2 मजले त्यावेळेला मी बांधून घेतले 1962 साली. खालचे 2 मजले. मग 2 मजले बांधल्यानंतर ते दरवर्षी 14 वर्ष गुरुपौर्णिमेला इथे येत होते. गुरुपौर्णिमा इथे साजरी करायचो आम्ही खाली हालमध्ये. 14 वर्ष येत होते. मग 82 ला शेवटचे आले 82 साली. मग 82 ला मी वर्ष हे बांधलं
मग मी बांधलं वरचं बांधलं आम्ही बाहेर आलो होते सगळे. त्यावेळेस दारामध्ये तुम्ही इथं व्यवस्थित राहा, तुम्हाला काही कधी बनणार नाही. मग आम्ही जेव्हा कार्यक्रम असायचे त्यावेळेला आम्ही संडे वाजवून राहत होतो आणि वडील भाऊ वगैरे सगळे द्वारका माईमध्ये वाजवला. तेव्हापासून वसंत सणापासून द्वारका माई हे आणि आपले कसं माझा म्हणजे प्रसंग असा होता की माझा जन्म झाला 1962 साली आणि 1963-64च्या आसपास मला वाटतं काहीतरी फार मोठी पुण्यामध्ये पोलिओची साथ आली होती. त्या पोलिओच्या साथीमध्ये मला पोलिओ झाला होता. त्यावेळेस वडील हे प्रोग्राम करता कलकत्त्याला होते आणि इथं कोणीच नव्हते, इथं सर्व घरातल्या लेडीज कंपनीज होत्या. आणि त्यावेळेस मी खेळता खेळता अचानक पडलो आणि ताप आला होता. तर त्यांना मला उचललं, त्यावेळेस ताप आला म्हटल्यानंतर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर त्यांनी सांगितलं की पोलिओ झाला. मग हे लोक आले आणि ह्यावेळेस दुकानातनं हे येत होते. त्यावेळेस त्यांना ठकार भेटले, म्हणे काय रे कांता एवढं तू टेन्शनमध्ये काय आहेस? तेव्हा ते म्हटले की मुलाला असं असं झालेलं. ते म्हणले काय काळजी करू नको, तू दादांकडे जा द्वारकामाईमध्ये. मग त्यांनी विडा कसा लावायचा काय करायचं ते सर्व त्यांनी समजून सांगितलं. मग रविवारी आई आणि वडिलांनी घेऊन मला द्वारकामाईत गेले. द्वारकामाईत घेतल्यानंतर कामकाजाला बसले. कामकाजाला नंबर आल्यानंतर दादांसमोर बसलो आम्ही. दादांना सांगितलं आईनी की माझ्या मुलाला पोलिओ झाला आहे, असं असं झालेलं. तर त्यांनी घेतलं, माझ्या मांडीवरनं हात फिरवला, अभिमंत्रित तेल लावलं. म्हटले काही काळजी करू नको, तुझा मुलगा तुला कारांमधनं फिरवेल. त्यावेळेस आमची परिस्थिती देखील नव्हती, पण त्यावेळेस दादांनी सांगितलं की तुझा मुलगा तुला कारांमधने फिरवेल. आणि ते मी केलं. मी भरपूर कार घेतल्या विकल्या, त्यामुळे त्यांना मी प्रत्येक गाडीमध्ये ते माझ्याबरोबर बसलेले. आणि अजून एक थोडा हटकून प्रश्न आहे म्हणजे हे की 1979ला वडील तर माझे सनई वादन करायचे. एक पुढच्या फ्युचर लाईफ करता काहीतरी करावं म्हणून एक वाईन शॉप आमच्याकडे आले. तेव्हा पहिला प्रश्न वडिलांनी गादीवरती दादांना सांगितला की दादा वाईन शॉप आले, मी काय करू? दादांनी म्हटले तुला बाबांनी पाठवलेलं वाईन शॉप आहे, तू घे आणि चालू कर. आणि त्यातलं काही ठराविक रक्कम ही स्वाध्याय मंडळाला हे करत जा दरवर्षी. मग त्याप्रमाणे आम्ही चालू केलं वाईन शॉप आणि त्यामध्ये आमचं चालू होतं. तो आशीर्वाद. आणि तुमचं काही आमचं म्हणजे आम्ही प्रत्येक असं काही उत्सव वगैरे असायचे त्यावेळेस जायचं आई वडिलांबरोबर वगैरे. त्यामुळे असं आणि सेमिनार वगैरे गादीवर घ्यायचे त्यावेळेस ओंकार साधना वगैरे दादा सगळ्यांना बसवून घ्यायचे. तर त्यावेळेस एकदा आम्ही अशी ओंकार साधना करत असताना दादांनी आम्हाला सांगितलं मला आणि की तुम्ही दोघी व्यवस्थित करतात, तुम्ही आता उभे राहा. आणि मग सगळ्यांना सांगितलं की आता बघा कशा करतात. मग दादांनी ओम म्हटला आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला करायला सांगितलं. आम्ही तसं केलं असं एक मला सगळं ते म्हटलं की ह्या पद्धतीने ही साधना व्हायला पाहिजे. तर ते तसं मार्गदर्शन त्यावेळेस असेल 20-1 वर्षाचं. तेव्हापासून हो. आणि अजून एक अशी आठवण आहे म्हणजे वडिलांची सुरुवात झाली तुमची. आमच्या 4 बहिणींची लग्न दादांनीच करून दिली. मी मुंबईला, एक बडोदा, एक सांगली आणि एक पुण्यात सदाशिव होते. आता त्या 2 जणी नाहीये मी. आणि तिथेही काही नसलं तरी मला पुण्याच्या कामकाजाला उरूस उत्सव मी इथेच येते. मला मुंबईत नाही, ट्रेनचा प्रवास मला माहिती पण नाही. त्यामुळे मला हे सोपं पडतं. मी इथे गुरुपौर्णिमा, उरूस उत्सव. तुझी दादांची भेट कशी झाली? पहिल्यांदा केव्हा भेटलात तुम्ही? पहिल्यांदा यांच्या बरोबरच घरातल्या बरोबर. तेव्हा आम्ही लहान होतो. मग यांना गादी मिळाली. मग आम्ही पण आमच्या परीक्षेच्या सण आशीर्वादाला किंवा कुठल्या लग्न कार्य आमच्या स्वतःची बहिणींची तेव्हा आम्ही कामकाजाला जात होतो. काही अडीअडचणी असली की कामकाजाला जातो.
गुरुपौर्णिमेला इथे येत होते. सदाशिव पेठेतून बहीण घेऊन मी माझे मिस्टर खाली हॉलमध्ये. दादा इथे गुरुपौर्णिमेला मी मिस्टर इथे येत होते आम्ही. बहीण सदाशिव पेठेतून 15-16 वर्ष तरी झाली ना गुरुपौर्णिमा. अजूनपर्यंत येते. विचारेल का काकांची आणखीन दादांच्या काही आठवणी आहेत का? आठवणी तर बऱ्याच आहेत पण आता एकदम असं त्यातलं काही सांगा. काय सांगू? काकांना सांगता आलं तर उत्तमच राहील. तुमचे काही गोव्याच्या सेमिनारचा काय अनुभव? दरवर्षी गोव्याला सेमिनार घ्यायची दादा. तर सगळ्यांना बसवले बाबाचे की बाबा तुम्ही असा घ्या मार्गदर्शनाला पाहता. मग असं करता करता मग 82ला 14 वर्ष इथे येत होते गुरुपौर्णिमेला. दरवर्षी गुरुपौर्णिमा करायचो आम्ही इथं. तर मग 82 साली सांगितलं आता तुम्ही हे करा म्हणजे मग काय त्यावेळेला वंशाचं काय झालं ते सांगितलं वंशाचं दादांच्या आशीर्वादाने मिळालं ते. मग दादा म्हणले करा म्हणजे स्वतः येत होते ना. ठीक आहे म्हणले. सर्वात महत्व म्हणजे दादांचे 2 आप्पा लाडके. यांनाही दादा आप्पा म्हणायचे. आप्पा खळदकर आणि दुसरा आप्पा भेंडे. जळगावचे पुण्याचेच राजू भेंडेंचे वडील. तर ते आणि असं रविवारचं कामकाज असलं आणि कधी गेले की बाजूला तुम्ही बाजूला बसा. सर्व झालं कामकाज की मग ह्यांना बोलवणार. मग हे झालं की मग आपल्या हॉलमध्ये यांची बैठक. मग तिथं वहिनी चहा आणून द्यायच्या. मग तिथे त्यांच्या गप्पा दादांना चहा आणून दिला की तिथं मग त्यांच्या गप्पा मारणं चालू झालं. मग 1-2 तास कसे निघून जायचे काही कळत नव्हतं. दादांच्या आठवणीचं एक म्हणजे वडिलांच्या मला आठवत आहे. आईने सांगितलं की ज्यावेळेस मुंबईला एकदा सेमिनार होतं म्हणजे आधी हे वाजवायचे वडील सुंदरी सने. तर त्यावेळेस एकदा म्हणजे पुण्याला असताना दादांनी त्यांची ती सुंदरी वाजवत झाल्यानंतर घेतली होती हातात आणि अशी नंतर मग दादांनी स्वतः त्यांना दिली आप्पांना दिली. म्हणजे तो एक प्रसाद मिळाल्यासारखा आशीर्वादच तो मिळाला. सुंदरी फक्त दाखवता येईल. हो दाखवते मी. आणि मग ज्यावेळेस एकदा मुंबईला सेमिनार होतं त्यावेळेस म्हणजे वडिलांनी सुरुवात केली. म्हणजे सगळं झालं आणि खूप लोक होती, खूप गर्दी होती सेमिनारला आणि सगळे लोक येऊन दादांना नमस्कार करत होते. तेव्हापासून वडिलांनी सुरुवात केली वाजवायला. जवळजवळ मला वाटतं 3 तास झाले असतील ते चालू होतं. वडील वाजवत होते म्हणजे जराही न दमता काही नव्हता. कंटिन्युअस ते सुंदरी वाजवत होते. तर तो एक जो सूर होता तो कंटिन्युअस हे चालू होता एक मंगल असं. आणि दादांचे ते आशीर्वादच आहेत त्यामुळे त्यासाठी एक तो आशीर्वाद मिळालेला. त्यामुळे वडिलांची सुंदरी कधीही प्रोग्राम असला किंवा काही असले तुम्ही त्यांची सुंदरी ऐका. त्यांची सुंदरी ऐकली की असं डायरेक्ट आपण कनेक्ट होतो देवाशी. डायरेक्ट कनेक्ट होतो. हा एखादी तुम्हाला कॅसेट वगैरे दाखव असेल तर ती वाजवता आली तर हा किंवा व्हिडिओला असं युट्यूबला वगैरे बघता येईल तुम्हाला. युट्यूबला पण आहे. दादांना पण आवडायचं यांचं वादन भावांचं. 5 भाऊ होते आहेत आता 2च राहिले. 3 गेले. वादन आवडायचं. उरूस उत्सवाला प्रत्येक उरूस हो ऐकायचं. शास्त्रीय संगीताची खळदकर सनाई टाकलं जाईल का? सूर्यकांत खळदकर. तुमची आठवणी काय दादांच्या? माझी आठवण हीच प्रचंड मोठी आठवण हीच की मला त्यांनी उभं केलं. आज कोणी म्हणणार नाही मला पोलिओ झालाय म्हणून. ते दादा बाबांचा आशीर्वाद बाकी काही नाही. म्हणजे त्यावेळेसच्या संबंध त्या बॅच मध्ये फक्त हा एकच आहे की ज्याला काही त्रास नाही झालेला. बाकी सर्वांच्या पायामध्ये रॉड आहे. तेच आशीर्वाद त्यांचा बाकी काही नाही. आणि तुमची काय आठवण असेल अविस्मरणीय आठवण? दादांच्या आशीर्वादानं तुमचा तो प्रश्न जागेचे प्रश्न माझे मिटले. अच्छा. मी फार हलकीत दिवस काढले ठाण्याला. बर.
काहीच नव्हतं. अशा स्थितीत मी दिवस काढले, पण हळूहळू सगळी सुधारणा झाली. दूरदर्शनवर कार्यक्रम व्हायचे त्यांचे. हो. आता मी लावलं ना ते दूरदर्शनवरचा यांचा कार्यक्रमाचं. हो. जे काही पुण्यातली जी मोजकेच टॉप क्लासचे आर्टिस्ट आहेत त्यामधले हे की त्याच्यावरती व्हिडिओ सुंदरी दाखव. काय की जे टॉप क्लासचे आर्टिस्ट जो टॉप क्लास मिळालाय तुम्हाला ते पुण्यातले काही मोजके त्यामध्ये तुम्ही आहात ना. तर आपण आता इतकी वर्ष झाले दादांच्या कार्यात आहोत आणि दादांचा एक मार्ग आहे आणि बाकी इतर पण बरेच मार्ग आहेत. आपण कुठला मार्ग कमी आहे जास्त आहे असं काही म्हणत नाही, पण आपल्या मार्गात आणि दादांच्या मार्गात तुम्हाला काय फरक जाणवतो? बराच सांगू शकाल? सांगू शकतो म्हणजे असं की दादांनी ज्या काही दीक्षा दिल्यात त्या दीक्षातनं दादांनी कर्मकांडापासून आम्हाला बाहेर काढले. जे म्हणजे पूर्वी कसं वडाची पूजा, मग वडाच्या झाडावर जाऊन फेऱ्या मारायच्या, दोरा बांधायचा, नंतर नागपंचमीला नागोबाची पूजा, हे जे काही जुन्या प्रथा होत्या त्या सर्व प्रथा त्यांनी बंद करून टाकल्या. उपवास करायचे नाहीत, दादांना आवडत नव्हतं उपवास केलेले. आणि हेच म्हणजे असं सगळ्यातनं त्यांनी आम्हाला बाहेर काढलं की हे तुमचं आहे, आता ह्यात फक्त तुम्ही गादी, बाकी काही नाही. ओंकार साधना. ओंकार साधना. तुम्ही करता नित्य? हो. ओंकार साधना ही त्यांनी दिलेली हे ती. आय थिंक मला वाटतं माझी दादा असतानाच मुंज झाली ती ना. नाही लक्षात, पण ते एक अनुभव असा आहे की मला वाटतं दादा असतानाच मुंज झालेली आहे माझी आणि मुलाची. नाही मुलाची नाही, माझी. आय थिंक सो. एवढं आठवत नाही मला. हा अनुभव असा आहे की एकदा मला वाटतं आई वडील आणि कुठंतरी 32 शिराळाला की मला एक्झॅक्टली आठवत नाही, तिकडे दादा असताना त्यांना तिकडे दीक्षा देत होते आणि त्यावेळेस आम्ही घरात इथे साधना करायचो. नेहमी सकाळी उठले की पूजा वगैरे झाली की आम्ही साधना करायचो 8:30-9 वाजता. पण त्या दिवशी काही कारणाने आम्हाला उशीर झाला आणि मग मला वाटतं जवळजवळ 11 वाजता आम्ही माझा मोठा भाऊ, हा दुसरा भाऊ, मी आणि माझी बहीण, आम्ही चौघही साधनेला इथे बसलो आणि इथे ती साधना इतकी सुंदर झाली, खूप छान. म्हणजे असं आम्हाला मला अजून काटायचं अंगावर, असं ते खूप वेगळीच साधना झाली. आणि नंतर आई वडील घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तिथे साधना चालली होती त्यावेळेस तिकडे उशीर झाला होता आणि त्यावेळेस तिकडे 11 वाजता सुरू झाली ती साधना. म्हणजे ज्या काही टायमिंगला तिथे सुरू झाली त्याच वेळेस आम्हीही इथे साधना करत होतो, त्यामुळे तिकडची ती दीक्षा आम्हालाही मिळाली. त्यामुळे ते असं एक ते कनेक्शन झालं. त्यामुळे ते दादांचं ते एक आशीर्वाद तो असा इथपर्यंत आम्हाला मिळाला. आणि काकांच्या सनई वादनामध्ये किंवा सुंदरी वादनामध्ये म्हणजे द्वारकामाईनंतर खूप फरक झाला, खूप काम करायला लागली. भरपूर फरक पडला. प्रत्येक प्रोग्रामच्या आदल्या दिवशी गादीवर जाणे, विडा लावणे आणि मगच प्रोग्रामला बाहेर पडणे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दादांच्या आशीर्वादाने विसरलो बोलायचं काय ते. आणि म्हणजे त्यावेळेस परिस्थिती नव्हती एवढी, पण नंतर हळूहळू वाढत गेली. 62 साली मग घर घेतलं, इथे बांधलं आणि नंतर मग अजूनच उन्नती होत गेली, प्रगती होत गेली. हे सर्व दादांच्या सानिध्यात, त्यांच्या कृपेमुळेच. आणि हे सगळं नकळत असं होत गेलं, सहज होत गेलं सगळ्या गोष्टी. आणि अजून सुद्धा असं आहे की कुठल्याही गोष्टीत तसं आपल्याला अडचण अशी येत नाही. काही करायचं म्हटलं की ते बरोबर ती अडचण निवारण होते आणि मार्ग मिळतो. तर ते सगळे त्यांचेच आशीर्वाद. दादा वगैरे तरुण पिढीला दादा हे शक्ती रूपात आपल्याला होत येतात. तर ते कसं म्हणजे तो अनुभव तुम्ही कसा घेतला? तो अनुभव असं म्हणतो की दादांनी की आपोआप प्रश्न सुटतो अशा अर्थाने. म्हणजे दादा आता केंद्रावर सुद्धा बऱ्याच जणांना जाणवतं वेगवेगळ्या प्रकारचे हे असं स्पंदन असतं. स्पंदन असतं. काय सांगू शकाल?
काय सांगू शकतो त्यावरती, कारण दादांचे अनुभवच एवढे आहेत की काय सांगतं म्हणजे आज जरी नवीन पिढीला दादा जरी पाहिलं तरी त्या शक्तिरूपात आपल्याला त्यांचा अनुभव येईल. ऍक्सिडेंटचा अनुभव, बरोबर. कारचा ऍक्सिडेंटचा अनुभव, कोणता काळ ते वाईट कपडे. कोकणमध्ये गेलो. बरं. आम्ही 3 साडू होतो, तिघांच्या पूर्ण फॅमिलीज होतो. आणि आमचा रस्ता थोडा चुकला. हरिहरेश्वरला जाताना आम्ही नेमके डाव्या बाजूला जायचं तर आम्ही उजव्या बाजूला गेलो चढावरती. आणि नंतर कळालं की रस्ता आपण चुकलोय, म्हणून मी गाडी रिव्हर्स घेतली. रिव्हर्स घेतल्यानंतर गाडी एकदम आपटली. आपटल्यानंतर उजव्या बाजूला बघितलं तर दरी, आणि अशी गाडी अशी टिल्ट होऊन अशी गाडी खड्ड्यात अडकलेली. सर्वांना शांतपणे उतरवलं. भीती तर वाटत होती भयानक की असं का घडलं. आम्ही रस्त्यावरती चिट पाखरू नये, शांत आम्ही बसलो होतो. आता करायचं काय, यातनं मार्ग कसा काढायचा. तेवढ्यात एक 118 आली. गोरा पान, पांढरा स्वच्छ सफारी, पांढरे केस, चष्मा, ती व्यक्ती उतरली गाडीतनं. आले माझ्याजवळ. मला म्हटले काही काळजी करू नको बाळा, मी आलोय. आणि तेवढ्यात अजून एक गाडी आली. त्यातून एक 3-4 मुलं अशी व्यवस्थित अशी तब्येतवाली मुलं बाहेर आली. मग ते ताबडतोब आले. ती व्यक्ती जी होती ती कोण होती आय डोंट नो, पण ती व्यक्ती त्या खड्ड्यात उतरली. आणि खड्ड्यात उतरल्यानंतर त्यांच्याबरोबर एक मुलगा उतरला खड्ड्यात. मला त्यांनी सांगितलं तू ड्रायव्हिंग सीटवरती बैस, गाडी चालू कर, गाडी फर्स्ट गिअरवरती ठेव. आम्ही 3 म्हटलं की तू क्लच सोडून द्यायचा. झालं. ते दोघे जण बॉनेट पशी उभे राहिले, हे खाली उभे राहिले. 3 म्हटल्यानंतर खालच्यांनी वर गाडी ढकलली, वरच्यांनी समोर दाबली, आणि मी क्लच सोडून दिला. गाडी खड्ड्यातनं बाहेर आली. मी गाडी पार्क केली. मागे गाडीतनं उतरून बाहेर आलो तर तिथं कोणीच नाही. सगळं एकदम सामसूम. कोण आलं कोण गेलं काहीही पत्ता नाही. हा आलेला माझा प्रचंड महत्वाचा अनुभव. वाचवलं. कुठला ना हे जे म्हणतो हो, ते असते. कुणाच काही झालं नाही. कुणालाच नाही काय. अगदी अगदी फुलासारखं बाहेर काढलं तिथे मला. सुखरूप आम्ही. हा माझा दुसरा अनुभव. आदरणीय गुरुबंधू खळदकर व त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. मुलाखतीचा भाग 2 आम्ही लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.